भयानक भूकंप झालेला दिसला। मुळे चिंता करू नका, आपल्यावर आलेला अरिष्ट आम्ही दूर केलेला आहे। तेव्हा निश्चिंत मनानं आपल्या स्वगृहापर्यंत चला। मला सांगा, तुम्ही तुमचं कर्तव्य माझं देखील कर्तव्य आहे। ज्यांनी माझं रक्षण केलं, ज्यांनी माझा जीव वाचवला, तुमच्या देहाला संज्ञा म्हणजे आमची ओळखी तुम्हाला हवी आहे। या कंदूक नगरीचे राजकर्ते राजा सोमदत्त अशी देहाला सांगल्या। तुमच्या पराक्रमावरून मला वाटलंच। नक्की आता आमची ओळखी तुम्हाला झाली, आपलंही नामावटंतर का संबंधास्पद विसर माझं नाव मला माझे बाबा लाडाने वैश्व असे म्हणतात। वैश्वंत अगदी रूपाला साजेस असं नाव तुमच्या मातृपितृ देवतेने ठेवलेलं आहे। पण काय हो, मनापासून विचार करतोय, या अरण्याच्या ठिकाणी सहसा एकटेच कोणी येत नाही, परंतु तुम्ही एकट्या दिसता। काय सांगू मी तुम्हाला, माझ्यासारख्या चंदा मंदा कुंदा मला सोडून ना पुढे निघून गेल्या, आणि त्यांच्यामुळे सारं काही घडलं नाही। तुमच्या मैत्रिणी तुमच्या सोबत आल्या होत्या, आणि संकट आलेलं पाहून पहिले त्या पळून गेल्या। आपल्या मैत्रिणी उपयोगाचे तरी काय? आई वडिलांचं म्हणून ऐकायचं। आई वडील सांगत असतात ते आपल्या भले झालं ते झालं। आता आपल्यावर आलेलं संकट दूर झालेलं आहे, आपण लवकरात लवकर मला पाहिलं। पुढे काय पाहिलं? जो आला होता त्याने देखील मला पाहिलं, तो निघून गेला। अहो काय होतंय का? होतंय? अरे तुम्हाला काहीतरी होतंय, लवकरात लवकर राजवैद्यांना बोलून काहीच समजत असं काय नाही। माझ्या मनात काहीतरी होतं, मनात काहीतरी होतं। माझ्या मनात काय होतं? वेगळ्याच भावना निर्माण झाल्या। तुम्हाला पाहिलं पराक्रम आणि मला वाटलं जसं मला हवं आहे बोलण्याचा भाव आमच्या लक्षात आला नाही। म्हणजे कसं सांगू, रागावलं नाही ना। राग येणार सारखं असेल तर मुळीच सांगू नका। काय ते पराक्रम तुमचं धाडस आवडलं, तुम्ही देखील काय बोलतेस काय? वेळ लागलोय, राजवैद्यांची नक्कीच मदत तुला आहे। मला पाहून तुमचे पराक्रम पाहून माझ्या मनात वेगळ्याच भावना निर्माण झाल्या, आणि त्या भावनेत कोणत्याच मला इथं थांबण्यासारखं नाही, कारण यापुढे जर का मी थांबलो ते अघटित प्रकार ऐकतोय
माझ्या मनाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या भावना उमटू लागल्या. परंतु तुला काही वाटते मी ते तुला सांगण्यापासून भीत होतो. परंतु तुझ्या मनातल्या भावना तू बोलून दाखवूया. त्यामुळं अतिशय आनंद झाला. काय ते आपलं प्रेम घडलंय. औढ घटकाची आपली ओळखी आणि दोघांनी आपलं प्रेम केलं. दोघांचं एकमेकांवर जमलं. पुढे कसं तुला कोणी आपलं स्वकीय आई बाबा आहेत ते या सगळ्याला मान्यता देतील. अरे वा माझंही कसं काही नाही. मलाही मान्यता मिळेल. तेव्हा या प्रेमाचं रूपांतर कुठं तरी लग्नात व्हायला हवं. पण आयुष्य इथं बसावं असं वाटतंय. आणि काय होता म्हणतो का तो कोणतं आमचं काय समजतं. आमच्या नशिबात गेला गेला काय सांगतो मग कोणा विचारतो मी काय होणार होता सकाळपासून उपाशी हो. नवरत्ना बसली होती. समजला लागला त्यांचो हा त्याला पाणी अरे तुझा माझा जीव जमला काय काय म्हणतो रे खडे बघूया आवाज बघतोय. हे नवरत्नाच बघतो वाटतं. चांगला खरं बघतो. खोटा नाही नाही तुला बघा बघे बघा बघे तुम्ही बघा भाऊ बघतो पाहिजे. तुम्ही बाबा तिचे काय सांगतोय ते ऐकून घ्या. या अरण्याच्या ठिकाणी ती आली होती. तुम्ही एकटीला वाचून दिलं तिला. इथं काय घडलं माहितीये. अहो तिच्यावर संकट निर्माण झालं. एक आसुरी शक्ती तिच्यावर हळली. रक्षण मी केलं तिच्यापासून आणि म्हणून ती काय म्हणाली तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. तिचं रक्षण झालं ना. ती काय म्हणाली तुम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणून ती म्हणाली की आपण दोघे लग्न करूया. मी एका दिवसात लगीन जातं का. एका दिवसात लगीन जातं ना. करू नका. तुम्हाला पाहिजे तेवढा वेळ घ्या. अरे तुमका माहित नाही हे नाका दिलबान दिलेले फाटक्या तुटके कपडे 10-15 वर्षा वापरतो आणि या पळा दिले नवीन साठलो काय बोललो
आतापर्यंत तुम्हाला माझी अजून ओळखी झालेली दिसत नाही. ओळख खडायची कर्माची ओळख. मी कोण आहे राजा. हो. आणि आम्ही मी कोण? चंदूक नगरी आणि चंदूक नगरीचा राजा सोमदत्ता श्री आला तो नाव ऐकलं असेल. अरे माझा बाबा अरे माझा किती करतो राजा उठवून गडबड करू बाबा त्यांच्या डोळ्यात कचरा गेलेला तुम्ही कचरा कचरा घेतो वारा वारा नाही वाढून वारा मुळी चिंता करू नका. आमचं दोघांचा एकमेकावर प्रेम जुळलं. अहो तुमचं प्रेम झालं खरं हा पण आमच्या भावाबंधा विचारू नको. त्यांचा व्हिडिओ काही विचारू नको. आपल्या सगळे सोयऱ्यांना आपण विचारणार आहोत. नंतर आमच्या राज्यापर्यंत या आपला निरोप आम्हाला कळवा. मुळीच चिंता करू नका. या पुढे हे काम तुम्हाला करावं लागणार नाही. मुळीच चिंता करू नका. या पुढे तुम्हाला हे काम मुळीच करावं लागणार. कारण आम्ही एक राज्यकर्ते आहोत. तुमच्यासाठी देखील एक आम्ही महाल बांधून देऊ. माका गोडवर गावलाची जागा झोपडी गावाची पोरा सुखीचे. मुळीच चिंता करू नका. तिच्यावर माझं प्रेम जडलंय. अर्थात तिचं रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. आनंदानं तिचा हात माझ्या हाती द्या आणि आमचा